हाय स्टुडंट, मी मिसेस कौटकर आणि आपण बघत आहोत आपला 11चा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर. याआधी आपण क्लासमध्ये आपला पार्ट कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर जो पार्ट आहे आता आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून तो बघूया. आपलं पॉईंट चालला होता व्हेरिएशन इन जी मीन्स व्हेरिएशन इन ॲसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ लॅटिट्यूड अँड रोटेशन ऑफ द अर्थ. आता बघा, लॅटिट्यूड मीन्स वॉट. हा जो स्पियर आहे दिस इज नथिंग बट अवर अर्थ. आणि जो इक्वेटोरियल प्लेन आहे मीन्स जो डॉटेड लाईनने आपल्याला इथे दाखवलेला आहे, हे झालं आपला इक्वेटोरियल प्लेन. डब्ल्यू मीन्स वेस्ट, ई मीन्स ईस्ट. वेस्ट टू ईस्ट या डायरेक्शननी अर्थचं रोटेशन आहे. आणि ओ ई हे झालं आपलं रॅडियस अर्थचं, तो कॅपिटल आरने दाखवलेला आहे. आता या इक्वेटोरियल प्लेननी रॅडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर, सपोज एखादा मास पार्टिकल हा पी या ठिकाणी आहे, हा पी पॉईंट आहे, तर जो रॅडियस वेक्टर आहे ओ पी यांनी आणि या इक्वेटोरियल प्लेननी जो अँगल फॉर्म केलेला आहे थीटा, याला आपण लॅटिट्यूड असं म्हणतो. ओके. आता या लॅटिट्यूडमुळे म्हणजे जो मास पार्टिकल किंवा मास पॉईंट असो किंवा एखादा ऑब्जेक्ट असो, तो कुठेही असू शकतो, फ्रॉम इक्वेटर टू पोल. तो असला तर हा थीटा बदलत जाईल, थीटा हा व्हॅरी होत जाईल. तर या व्हेरिएशनमुळे ॲसिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काय इफेक्ट होतो हे आपल्याला स्टडी करायचं आहे. याच डायग्राममध्ये आपण परत एक बघा की इथे जो पी पॉईंट आहे, प्रत्येक मास पार्टिकल काय करेल, असं सर्कल फॉर्म करेल फिरताना. जशी अर्थ स्वतःभोवती फिरेल तसतसे हे मास पार्टिकलसुद्धा सर्कल फॉर्म करतील. सर्व हे पोलर ॲक्सिसवर असणार आहे सर्कल. तर तसंच मग आपण हा ओ जो आहे तो अर्थ सेंटर आहे, हा इथे जो ओ डॅश आहे तो या मास पार्टिकलने जो सेंटर फॉर्म केला आहे तिथे ओ डॅश हा त्याचा सेंटर असेल. इथे आपण एक रॅडियस आर डॅश घेतलेली आहे. त्याचबरोबर जसा अँगल हा इथे थिटा असेल, अल्टरनेट अँगलने हा सुद्धा अँगल थिटा असेल. कुठला अँगल? ओ पी ओ डॅश. अँगल ओ पी ओ डॅश हा सुद्धा थिटा असणार आहे अल्टरनेट अँगलनी. आणि मग याच ट्रँगलने आपण पुढे कॉस थिटा घेणार आहोत. ओके. तर सुरुवातीला आपण इथे सांगितलं आहे की लॅटिट्यूड म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं आहे. लॅटिट्यूड इज अन अँगल मेड बाय radius vector of any point from the center of the earth with the equatorial plane. Obviously it ranges from 0 at the equator, कारण इक्वेटरला जो जेव्हा असेल, इथे जेव्हा पार्टिकल असेल तेव्हा इक्वेटर आणि पोझिशन वेक्टर यामधला अँगल हा 0च असणार आहे. जसा हा मास पार्टिकल समोर जाईल सरफेसवर तसा तो जाऊन 90 होईल फार तर, म्हणजे 0 to 90 हा अँगल असू शकतो. त्यानंतर बघा, the earth rotate about its polar axis from west to east with uniform angular velocity omega. Hence every point on the surface of the earth except the pole moves in a circle parallel to the equator. The motion of the mass m at the point p on the earth is shown by the dotted circle. हा जो डॉटेड सर्कल आहे तो आपल्याला पोझिशन दाखवत आहो कशा प्रकारे तो मास पार्टिकल पी या ठिकाणचा मूव्ह होणार आहे. Let the latitude of P be theta and position and radius of the circle is r. हा जो छोटा सर्कल आहे त्याची रॅडियस r आहे. P या ठिकाणी मास पार्टिकल आहे. मग हा जो आहे पी ओ डॅश हा असेल r. अँगल ई ओ पी हा अँगल ई ओ पी हा थिटा आहे. त्याचबरोबर अँगल ओ पी ओ डॅश अल्टरनेट अँगलने हा सुद्धा थिटा असणार आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता याच ट्रँगलमध्ये ओ पी ओ डॅशमध्ये हा ओ पी ओ डॅश इथला जो अँगल आहे, इथे जर आपण ऑब्झर्व केलं कॉस थिटा मीन्स ॲडजस्टंट साईड, इथे आर आहे आणि इकडे हायपोटेन्यूस आहे, आर अपॉन कॅपिटल आर हा मिळेल आपल्याला कॉस थिटा. त्यावरून आपण घेणार स्मॉल आर मीन्स रॅडियस ऑफ द स्मॉल सर्कल. Here radius of the small circle r is equal to r cos theta. The centripetal acceleration for the mass m directed along po dash म्हणजे या डायरेक्शननी ॲसेलरेशन किती असेल तर a इज इक्वल टू r ओमेगा स्क्वेअर. आपण आरची व्हॅल्यू स्मॉल आरची व्हॅल्यू काढलेली आहे ती इथे पुट करूया. आपल्याला मिळेल a इज इक्वल टू
स्मॉल आर मीन्स आर कॉस थिटा आणि ओमेगा स्क्वेअर आय झेड इज. सो ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर कॉस थिटा हे असेल centripetal acceleration for the mass particle m in directed along PO dash. The component of this centripetal acceleration along PO. आता आपण या PO या डायरेक्शननी ही जी डायरेक्शन आहे PO कुठली ही PO डायरेक्शन या डायरेक्शननी ॲसेलरेशन किंवा सेंट्रिपिटल ॲसेलरेशन किती असेल टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ AR मीन्स रॅडियल ॲसेलरेशन टुवर्ड द सेंटर इट इज इक्वल टू ए कॉस थिटा. एची जी व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे ती इथे पुट करूया. पुट केल्यावर आपल्याला मिळेल ए आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हा झाला पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन P ॲक्टिंग टुवर्ड PO. is utilized in providing this component of centripetal acceleration. Thus the effective आपल्याला तर इफेक्टिव्ह काढायचं effective force of gravitational attraction on m at P can be written as हा जो आहे gm dash mg dash is equal to mg minus r omega square cos square theta. तसं पाहिलं तर g means what acceleration due to gravity किंवा म्हणजे काय तर वेट असतो. म्हणून मग आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन एफ म्हणजे काय घेतो आपण एम इंटू जी मास इंटू ग्रॅव्हिटी एफ इज इक्वल टू. तर हा इफेक्टिव्ह फोर्स म्हणजे एम जी डॅश इज इक्वल टू एम जी आपला नॉर्मल फोर्स मायनस हा जो आपण काढला आहे एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. एमनी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केला आहे कारण की तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो एम जी डॅश इज इक्वल टू एम जी हा आपला नॉर्मल मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हे जर आपण काढलं तर आपल्याला मिळेल इफेक्टिव्ह फोर्स. एम जर कॅन्सल केला तर आपल्याला मिळतं जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. हा आपला झाला फॉर्म्युला जो आपल्याला देत आहे की व्हेरिएशन इन जी विथ द लॅटिट्यूड. आता केस काय असेल जर इक्वेटरला मास पार्टिकल असेल ॲट इक्वेटर थिटा किती असेल 0. कारण इक्वेटर म्हणजे कुठे असेल तो या ठिकाणी. इक्वेटरला म्हणजे मास पार्टिकल इथेच आहे, इक्वेटर पण इथेच आहे, मास रॅडियस वेक्टरसुद्धा हाच आहे म्हणजे अँगल 0चा होईल. जसा जसा तो पार्टिकल वरती जाईल तसा तसा मग थिटा हा 90चा होईल. म्हणजे जेव्हा थिटा हा छोटा असतो तेव्हा कॉस 0ची व्हॅल्यू 1 येईल. म्हणजे थिटा छोटा असेल तर कॉस थिटा हा मोठा येतो. हे एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण ते पुट केलं तर आपल्याला काय मिळेल कॉस 0ची व्हॅल्यू जर आपण बघा हा जो फॉर्म्युला आहे आपला या फॉर्म्युल्यामध्ये कॉस 0 जर 1 ठेवला आपण ही व्हॅल्यू 1 येणार. मग काय मिळेल आपल्याला जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर वेन कॉस थिटा इज 1. द इफेक्टिव्ह ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ॲट द इक्वेटर. त्यामुळे इक्वेटरला हा काय होईल मिनिमम असेल. इफेक्टिव्ह ॲसेलेशन मीन्स जी डॅशची व्हॅल्यू. जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या इथे तर आपल्याला जीची व्हॅल्यू मिळू शकते जी मायनस जी डॅशची व्हॅल्यू. ही व्हॅल्यू फक्त आपल्याला पुट करायच्या आहेत आर ओमेगा स्क्वेअर. केस सेकंड बघा ॲट पोलला काय होणार ॲट पोल थिटा इज 90 डिग्री. मग कॉस 90 काय येतो 0 म्हणून मग ही जी टर्म आहे सेकंड टर्म 0 होणार. मग जी डॅश काय असेल जी डॅश इज इक्वल टू जी म्हणजे ॲसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर कोणताही परिणाम होणार नाही. नो रिडक्शन इन द ॲसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द पोल. जर पोलला जर असेल मास पार्टिकल तर ॲसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी असेल तीच जी डॅश असणार. फक्त पोलपासून इक्वेटरपर्यंत जेव्हा तो येतो तेव्हा ती कमी होत जाते किंवा रिड्यूस होते ॲसेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू. हेच आपल्याला दाखवलेलं आहे. लॅटिट्यूड जशी 0 असल्यावरच्या व्हॅल्यूज त्याचबरोबर लॅटिट्यूड जेव्हा इन्क्रीज होत जातं तेव्हा जीची व्हॅल्यू कशी इन्क्रीज होत जातं हे दिलं आहे आपल्याला. लॅटिट्यूड 0पासून 90पर्यंत चालला आहे. इथे लॅटिट्यूडसुद्धा 9.7 पासून 9.8 पर्यंत येताना आपल्याला दिसतं. सो गाईज कंप्लीट दिस expression which is variation in g due to the latitude.
Thanks for watching. Keep studying.